नमस्कार, नॉलेज तेही मराठीतून या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे. आपण एक व्हिडिओ बनवला होता ज्यामध्ये आपण पीक विम्याबद्दल पीक विम्याचा स्टेटस कसा चेक करायचा याबद्दल तो व्हिडिओ होता. आणि त्यामध्ये खूप साऱ्या शेतकऱ्यांनी अशा कमेंट्स केल्या की आमचा पीक विमा आलाच नाही, आमचा पीक विमा येईल काय, आमचा पीक विम्याचा कॅल्क्युलेटेड दाखवत आहे परंतु आम्हाला पैसे मिळाले नाहीत, किंवा काही शेतकऱ्यांची कॅल्क्युलेशन हे अवेटेड दाखवत होतं, क्लेम अमाऊंट ही 0 होती. या अशा व अनेक पद्धतीच्या शेतकऱ्यांच्या क्वेरीज होत्या, ज्यांची प्रश्नांची उत्तरे आपण आज या व्हिडिओमध्ये घेणार आहोत आणि ह्या सगळ्या क्वेरीज आपण क्लिअर करणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, त्यामुळे तुमच्याही सर्व शंकांची प्रश्न यामध्ये आपल्याला मिळतील. तर शेतकऱ्यांना नॉर्मली पीक विमा मिळत असताना हा 2 पद्धतीचा मिळत असतो, यील्ड बेस्ड पीक विमा आणि एक असतो लोकलाइज्ड कॅलॅमिटीचा. ते आपण पुढच्या स्लाइडमध्ये डिटेलमध्ये बघणार आहोत. जर आपल्या एरियामध्ये यील्ड बेस्ड पीक विमा जर नो क्लेम दाखवत असेल आणि अमाऊंट 0 दाखवत असेल, परंतु आपण जर पीक विम्याला लोकलाइज कॅलॅमिटीसाठी आपण जर इंटिमेशन केलं असेल, आपले नुकसान झालंय हे 72 तासाच्या आतमध्ये केलेलं असेल, तर आपल्याला पीक विमा मिळू शकतो. तोही आपण पुढे बघणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर सर्वप्रथम आपण पीक विमा किती प्रकारचे असतात याबद्दल माहिती घेऊया. पीक विम्याचे 2 प्रकार असतात, एक स्थानिक आपत्ती म्हणजेच लोकल कॅलॅमिटी आणि दुसरा उत्पन्नावरती आधारित म्हणजे यील्ड बेस्ड पीक विमा असतो. जो की स्थानिक आपत्तीचा म्हणजेच लोकल कॅलॅमिटीचा पीक विमा असतो. जर काही स्थानिक नैसर्गिक आपत्ती आपल्या क्षेत्रामध्ये किंवा आपल्या शेतीच्या एरियामध्ये झाली असेल, तर त्या स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या वैयक्तिक नुकसानावर आधारित हा विमा मिळत असतो. प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्ती यासाठी विशेष अशा पद्धतीची तरतूद केलेली आहे. या स्थानिक नैसर्गिक आपत्तीमध्ये कोणकोणत्या घटना येतात? वादळ किंवा चक्रीवादळ, गारा पडणे, पावसाचे पाणी शेतात साचून राहणे, भूस्खलन, वादळी पाऊस, अतिवृष्टी, कोरडा दुष्काळ, ओला दुष्काळ, प्रमाणापेक्षा खूप कमी प्रमाणामध्ये पाऊस पडणे. यामध्ये शेतकऱ्यांच्या वैयक्तिक नुकसानीचा विचार करून विम्याची रक्कम दिली जाते. यासाठी आपण ज्यावेळेस इंटिमेट करतो, माझं नुकसान झालंय असं विमा कंपनीला सांगतो, त्यावेळेस त्या एरियामध्ये बेस्ड ऑन क्रायटेरिया तलाठी, काही वेळेस कृषी अधिकारी किंवा विमा प्रतिनिधी थेट आपल्या शेतामध्ये येऊन आपल्या नुकसानीची पाहणी करतात व त्यावर आधारित अहवाल निर्माण करीत असतात. आणि याच पाहणीच्या अहवालानुसार आपल्या शेतामध्ये नुकसान झालेलं आहे आणि त्यासाठी अहवाल केला जातो आणि त्या नुकसानीच्या आधारावर आपल्याला आपला पीक विमा मिळत असतो. हे झालेले नुकसान आपण 72 तासाच्या आत कळवणे अनिवार्य असते. हे आपलं झालं नॅचरल कॅलॅमिटी म्हणजेच आपलं स्थानिक नैसर्गिक आपत्तीच्या आधारावर विमा मिळत असतो. दुसरा आहे उत्पन्नावर आधारित यील्ड बेस्ड. यामध्ये जर एखाद्या ठराविक एरियामध्ये किंवा मंडळामध्ये किंवा तालुक्यामध्ये जर पीक कापणी अहवालामध्ये म्हणजेच क्रॉप कटिंग एक्सपेरिमेंट्समध्ये त्या एरियातील उत्पादन खूप कमी येत असेल, तर त्या केसमध्ये शेतकऱ्यांना उत्पन्नावर आधारित पीक विमा मिळत असतो. यामध्ये विमा रक्कम ठरवण्यासाठी शेतकऱ्याच्या शेतातील प्रत्यक्ष नुकसान न पाहता त्या गावातील किंवा त्या मंडळातील किंवा त्या तालुक्यातील सरासरी उत्पादन लक्षात घेऊन किती उत्पादन झाले आहे ते पाहून विमा रक्कम निश्चित केली जाते व शेतकऱ्यांना ही रक्कम दिली जाते. हा विमा शेतकऱ्यांना सरकारी नोंदीनुसार मिळत असतो. म्हणजेच कोणत्याही पिकाची उत्पादन झाले की त्या भागातील तलाठी, कृषी सहाय्यक किंवा कृषी मंडळ अधिकारी किंवा अन्य सरकारी कर्मचारी हे तेथे उत्पादनाच्या चाचण्या म्हणजेच क्रॉप कटिंग एक्सपेरिमेंट घेत असतात व त्यावरून त्या क्षेत्रातील उत्पादन ठरत असते. आणि जर उत्पादन कमी होत असेल तर त्या शेतकऱ्यांना त्यावरती आधारित तेवढ्या प्रमाणात विमा मिळतो. म्हणूनच आपल्या एरियातील उत्पादनाच्या चाचण्या होत असताना शेतकऱ्यांनी त्यामध्ये अधिकाऱ्यांना योग्य ते सहकार्य करून आपल्या एरियामध्ये योग्य पद्धतीने चाचण्या होत आहेत याची खात्री करून घ्या. म्हणजेच आपल्याला तो पीक विमा मिळताना काही अडचण येणार नाही. जर आपण पात्र असाल तर तो विमा आपल्याला योग्य त्या प्रमाणात मिळत राहील. हा विमा जर उत्पादन ठरलेल्या सरासरीपेक्षा कमी होत असेल तरच मिळत असतो. म्हणजे समजा एका पिकासाठी हेक्टरी 50 क्विंटल उत्पादन अपेक्षित असतं सरकारी क्रायटेरियानुसार, त्या वाणानुसार, परंतु जर तिथे 25 क्विंटल उत्पादन होत असेल त्या हंगामासाठी, तर शेतकऱ्यांना उत्पन्नावर आधारित पीक विमा मिळत असतो. आता समजा 50 क्विंटल होणे अपेक्षित होते परंतु 25 क्विंटलच झाले हेक्टरी, म्हणजे शेतकऱ्यांचे 50% नुकसान झाले. म्हणजेच विमा संरक्षित जी रक्कम असते त्या रकमेच्या 50% विमा शेतकऱ्यांना मिळत असतो. हे झालं
यील्ड बेस्ड किंवा उत्पन्नावर आधारित असते. तर शेतकऱ्यांच्या काहीच क्वेरी होत्या. आपण आता काय करू शकता, PMFBYच्या वेबसाईटला जाऊ शकता आणि आपला डॉकेट ID जर आपण क्रॉप लॉस इंटिमेशन केला असेल तो टाकून आपला क्लेम चेक करू शकता. जर समजा आपला यील्ड बेस्ड येत असेल, क्लेम अमाऊंट 0 येत असेल, तर आपल्याला यील्ड बेस म्हणजेच उत्पन्नावर आधारित आपल्या एरियामध्ये उत्पादन कमी झाले नाही असं त्यातून सांगितलं आहे. तर यील्ड बेसचा विमा आपल्याला मिळणार नाही. परंतु समजा आपला यील्ड बेस्ड दाखवत असेल, क्लेम अमाऊंट काहीतरी एक 0 पेक्षा जास्त अमाऊंट दाखवत असेल, पण UTR नंबर तिथे नसेल, तर शेतकऱ्यांनी निश्चिंत राहावे, आपल्याला हा विमा मिळणार आहे. फक्त तो UTR नंबर जनरेट झाला की तो विमा आपल्या अकाउंटला क्रेडिट होणार आहे, म्हणजे जमा होणार आहे. आणि समजा काही शेतकऱ्यांचा यील्ड बेस्ड पीक विमा हा 0 असेल, परंतु त्यांनी जर नैसर्गिक आपत्तीसाठी म्हणजेच आपण जो हा स्थानिक आपत्ती लोकल कॅलॅमिटीचा विमा बघितला, तो विमा जर त्यावेळेस त्यांनी क्रॉप इंटिमेशन दिला असेल, म्हणजेच त्यांनी त्यांच्या शेतामध्ये फोटो काढून 72 तासाच्या आतमध्ये नोंद केली असेल, तर आणि यील्ड बेसचा विमा 0 दाखवत असेल, तरीही त्यांना तो विमा मिळू शकतो. सध्या आपण हे ट्रॅक करत असताना PMFBYच्या वेबसाईटवरती दाखवत नाही, तर आपल्याला तो विमा मिळू शकतो. जर समजा आपला इथं क्लेम टाईप आपण ज्यावेळेस टाकतोय त्यावेळेस जर नॅचरल कॅलॅमिटीचा आला आणि क्लेम अमाऊंट 0 आली, तर आपला क्लेम स्टेटस त्याने रिजेक्ट केलेला असेल, तर आपल्याला तोही विमा मिळणार नाही. परंतु जर इथं नॅचरल कॅलॅमिटी असं असेल, क्लेम अमाऊंट काहीतरी अमाऊंट असेल, पण UTR नंबर जनरेट झाला नसेल, तरीही तो विमा आपल्याला नक्कीच मिळणार आहे. त्यामुळे या पण केसमध्ये शेतकऱ्यांनी निश्चित राहावे. म्हणजेच यील्ड बेसिसमध्ये 0 असेल तर आपल्याला यील्ड बेसिसचा विमा मिळणार नाही. यील्ड बेस्डमध्ये जर इथे काही अमाऊंट असेल तर आपल्याला विमा मिळणार. ह्या यील्ड बेसिसच्या 2 केसेस झाल्या. जर आपला क्लेम टाईप नॅचरल कॅलॅमिटी आपण इंटिमेशन केलेला असेल आणि इथं 0 असेल आणि इथं रिजेक्टेड असेल, तर आपल्याला विमा मिळणार नाही. परंतु जर इथं यील्ड बेस्डच येत असेल आणि तो 0 दाखवत असेल आणि ती दुसरी केस दाखवतच नसेल, तरी आपल्याला विमा मिळू शकतो. आपण विमा कंपनीशी किंवा आपल्या ऑनलाईन PMFBYच्या पोर्टलवर जाऊन आपला जो डॉकेट ID आहे तो टाकून ट्रॅक करून घेऊ शकता. आणि शेवटची कंडिशन, आपला नॅचरल कॅलॅमिटीचा विमा टाईप दाखवत असेल, त्याची अमाऊंट दाखवत असेल, पण UTR नंबर जर जनरेट झाला नसेल, तरी आपल्याला तो विमा नक्कीच मिळणार आहे. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला? आपल्या अजूनही काही क्वेरीज, शंका असतील तर या व्हिडिओमध्ये आम्हाला नक्की कळवा. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला तेही कळवा. या व्हिडिओला लाईक करा. गरजू लोकांपर्यंत म्हणजेच आपल्या शेतकरी बंधू भगिनींपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ बघितला, आपला वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद.